नमस्कार, मी सुषमा चंद्रशेखर मुरुमकर, राहणार बारामती. मी स्टेट बँकेमध्ये जवळपास 40 वर्ष सर्व्हिस केली आणि मी 31 ऑगस्ट 23ला रिटायर झाले. आणि नोव्हेंबर तोपर्यंत पूर्ण सर्व्हिसमध्ये मला कुठलाही त्रास झाला नाही, कुठलाही ऑपरेट झालं नाही. आणि मी पूर्ण म्हणजे इव्हन कोरोना काळात सुद्धा मला कुठलाही आजार म्हणजे कोरोना सुद्धा झाला नाही. आणि रिटायर झाले आणि आता म्हटलं छान जगायचं, मस्त हिंडायचं. आणि रिटायर झाल्यानंतर 2 महिन्यात मला अचानक त्रास सुरू झाला. मला अचानक ब्लिडिंग व्हायला लागलं आणि मी लगेच डॉक्टरकडे गेले. आपल्याला क्युरेटिन करून मग रिपोर्ट मुंबईला पाठवावे लागते. म्हटलं ठीक आहे. आणि डॉक्टरांनी क्युरेटिन केलं, रिपोर्ट्स मुंबईला पाठवले आणि काय आश्चर्य म्हणजे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि मला युटेरसचा कॅन्सर डिटेक्ट झाला. मला एकदम शॉकच बसला, कारण आयुष्यामध्ये कुठलाही आजार पण नाही आणि एकदमच कॅन्सर. ठीक आहे म्हटलं. मला ताबडतोब मला दिनानाथला ट्रीटमेंट सुरू केली. दिनानाथल्या डॉक्टरांनी मला ताबडतोब सर्जरी करायला सांगितली. सर्जरी झाली आणि नंतर 3 आठवड्यामध्ये ॲडमिट होते मी. त्यानंतर त्यांनी केमोथेरपी मला सांगितली. केमोथेरपी सुरू केली आणि त्याच्यामध्ये पण खूप प्रचंड त्रास व्हायला लागला. ट्रीटमेंट सगळे व्यवस्थित चालू होती, पण मेंटली मेंटली डिस्टर्ब होते. खूप डिप्रेशन आलं होतं. लोक खूप सांगत होते की या आजारात फक्त पॉझिटिव्ह घ्यायचं असतं. पण सांगणं खूप सोपं आहे, कारण मी भयंकर रडत होते. आयुष्यामध्ये रडल्याने एवढं रडायचे, इतकं डिप्रेशन मला आलं होतं. पण दुसऱ्याचं फक्त मी इतके वर्ष ऐकत होते कॅन्सर म्हणजे काय, खूप मोठा आजार वगैरे. आणि मला सारखं वाटायचं मी यातून आता कधी बरी होणारच नाही. पण माझी नणंद पण त्या हिलिंग बद्दल थोडंसं तिला माहीत होतं. आणि माझी एक मैत्रीण सोलापूरला असते, तिने मला म्हणजे याबद्दल सांगितलं होतं. आणि तिने मला सोलापूरला योगी सरांचा नंबर दिला. आणि सुरुवातीला त्यांनी मला वाटतं 2-3 महिने त्यांनी त्यांनी ऑफलाईन केलं. आणि फेब्रुवारीमध्ये त्यांनी सांगितलं की पेशंट मला समोर पाहिजे. आणि त्यानंतर मग आम्ही व्हिडिओ कॉल करून ते मला हिलिंग करायला लागलं. आणि आश्चर्य म्हणजे मला खूप माझं डिप्रेशन एकदम कमी होत चाललं. मला म्हणजे मी विसरून चालले हळूहळू की मला कॅन्सर झाला आहे किंवा मला केमोथेरपी चालू आहे. प्रत्येक वेळेला मी केमोथेरपीला जाताना पण मला योगीनाथ सर म्हणायचे की तुम्ही आता केमो चाललाय आणि तुम्ही मला सांगा. त्याप्रमाणे मग ते तिथे गेले की मला ते हिलिंग सुरू करायचे. तेव्हा मला केमोचा पण त्रास जाणवत नव्हता. नाही म्हणलं तरी ह्या केमोथेरपीचा खूपच त्रास होतो. जेवण जात नाही, सगळं रुटीनच डिस्टर्ब होतं. पण ही जी थेरपी आहे ना, हिलिंग थेरपी, त्यांनी मला इतकं सुसह्य झालं ना की मी ते म्हणजे तिथून आलं की मला 1-2 दिवस त्रास व्हायचा. आणि नंतर मी हळूहळू दररोज सकाळी सर हिलिंग करायचे ना, त्यावेळेला ते मला विचारायचे आज काय तुम्हाला त्रास होतो. मी सांगायचे त्यांना मला हा आज त्रास होतोय. आणि त्यांनी त्यांना सांगितलं तो त्रास लगेच कमी व्हायचा. मला जो त्रास व्हायचा ना, त्यांना सांगितलं तो त्रास मला लगेच कमी व्हायचा. मी जवळजवळ 6 ते 7 महिने म्हणजे जशी मला मेडिकल ट्रीटमेंट सुरू झाली तसे योगी सरांची मी प्राणिक हिलिंग हे सुरू केलं होतं. आता मी यातून पूर्णपणे बरी झालेली आहे. आणि मला आता हे कॅन्सर झालं हे पण मी विसरून गेलेली आहे. इतकं सरांनी मला म्हणजे इतकं पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये आली. दररोज सकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये मी त्यांची ट्रीटमेंट घेत होते, प्राणिक हिलिंग ट्रीटमेंट घेत होते. आणि ते दररोज मला हे व्हिडिओ कॉलिंगद्वारे मी हे ट्रीटमेंट घेत होते. आणि प्रत्येक वेळेला नंतर हळूहळू मी हळूहळू विसरायला लागली की मला कॅन्सर झाला म्हणून. ट्रीटमेंट मी घेत होते, शारीरिक मला त्रास होतच होता खूप. पण ह्या केमोथेरपी हिलिंगमुळे मला खूप फरक पडत चालला. मी माझं रुटीन पण सुरू ठेवलं.
मी म्हणजे मला थोडीशी म्युच्युअल फंडाची आवड आहे, शेअर मार्केटची आवड आहे, थोडी वाचनाची आवड आहे. माझं सगळं दुपारच्या वेळी माझं सगळं सुरू असायचं. माझी पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर डॉक्टरने मला चेकअपसाठी बोलवलं होतं. चेकअपला जाताना पूर्ण रिपोर्ट्स मी घेऊन नंतर ब्लड रिपोर्ट्स घेऊन गेले. डॉक्टरने सांगितलं की तुम्ही पूर्ण बरे झालेले आहात, आता परत चेकअपला यायची सुद्धा तुम्हाला गरज नाही आहे, तुम्ही तुमचं नॉर्मल रुटीन चालू ठेवू शकता. त्यामुळे आता मी पूर्णपणे म्हणजे मला कॅन्सर झाला हे विसरून गेलेली आहे. तर माझी आता सर्वांना अशी विनंती आहे की ठीक आहे, मेडिकल आपण ट्रीटमेंट घेतो, हे करतो, आपण शारीरिक बरं होतं, पण मेंटली माझं पूर्ण बरे होतं ते हिलिंग. तर ज्यांना कोणाला त्रास होतोय तर त्यांनी मेडिकल ट्रीटमेंट घ्यावीच, पण त्याला जोडीने हिलिंग हे थेरपी घ्यावी. तर सोलापूरचे जे योगी सर आहेत, तुम्ही ज्यांना कोणाला त्रास होतोय त्यांनी त्यांचे संपर्क साधावा.